नमस्कार. पुन्हा एकदा तिघांचा तडका या कैरी सीझनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक महाराष्ट्रीयन कैरीची डाळ, ज्याला आपण आंबे डाळ असेही म्हणतात. ही डाळ चवीला आंबट, गोड आणि तिखट अशी अप्रतिम लागते. चला तर मग झटपट या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम चणा डाळ इथे मी 4 तास भिजत ठेवली होती. कैरीचे साल काढून कैरी किसून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात ही भिजलेली चणा डाळ, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि जिरं पाणी न घालता जाडसर वाटून घेऊ. त्यात किसलेली कैरी घालून जाडसर वाटून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून घ्यावे. एका बाउलमध्ये हे मिश्रण काढून घेऊ. आता या डाळीला खरी चव येते ती फोडणीमुळे. एका पळीमध्ये 1 चमचा तेल छान कडकडीत गरम करून घेऊ. त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्ता घालून ही गरमागरम खमंग फोडणी तयार डाळीच्या मिश्रणावर ओतावी. फोडणी घातल्यावर पुन्हा एकदा डाळ व्यवस्थित हलवून घ्यावी, जेणेकरून फोडणीचा सुगंध आणि चव संपूर्ण डाळीत पसरेल. आता आपली इथे चटपटीत कैरीची डाळ तयार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.